नमस्कार मित्रांनो, नशीब आणि सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. दोघांचा साखरपुडा चालू असतो त्यावेळेस सावी त्या ठिकाणी येते आणि साखरपुड्याची अंगठी उधळून लावते. त्यावेळेस ती अंगठीचा कॅच गिरजा घेते आणि सावी ओरडते की हे काय चाललं आहे, चक्क मला लग्नाचं वचन देऊन हिच्याशी लग्न का करतो आहेस. त्यावेळेस ती उर्वशीला देखील मध्ये घेते. माझ्या आईला वचन दिलं होतंस ना, असं ती विचारते. उर्वशी माझ्या ह्याच्यामध्ये काहीच नाही असं ते बोलते. त्यावेळेस रुद्राला ती विचारते, तुम्हाला लग्नाला वचन दिलं होतं ना. त्यावेळेस गिरजाला आश्चर्यच वाटतं. ती त्याच्याकडे एकटं बघत राहते. तिला याच्यातील काहीच मत नसतं. मी तुला वचन दिलंच नव्हतं असं तो बोलतो. तुला आत्याने वचन दिलं असेल आणि मी आबासाहेबांना शब्द दिला होता, त्या खात्री साखरपुडा करत आहे. त्यांचा शब्द मोडू शकत नाही. माझ्या प्रेमाचं काय, जेव्हापासून मला कळायला लागलं आहे तेव्हापासून मी तुझ्याच प्रेमात आहे. मी तुला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. ती खूप रागाने गिरजाकडे बघते. त्यावेळी सगळ्यांना देखत सावी त्याच्या गालावर किस करते. रुद्रा तिला दूर लोटतो. हे काय करत आहे असं तो विचारतो. त्यावेळेस सगळ्यांचा चेहरा उतरलेला असतो. नागेश्वर तर खूपच चिडतो. ए पोरी, काय करतेस तू असं तो विचारतो. त्यावेळेस माझं प्रेम मी असं सहजासहजी कुणाला जाऊ देणार नाही असं सावी बोलते. तुझ्या गालावरती आता माझ्या प्रेमाची निशाणी आहे. तू फक्त माझा आणि माझाच राहशील. त्याचा हात धरून त्याला ओढू लागते. त्यावेळेस गिरजा त्याचा हात पकडते. ची ओढताण करून कुठले नातं मिळवता येत नाही. त्याच्या हात त्याचा सोड, नाही तर गाठ माझ्याशी आहे असं गिरजा बोलते. आमचं लग्न खूप दिवसापूर्वीच ठरलं आहे असं ती बोलते. लग्न जे फक्त 3 लोकांना माहीत आहे आणि त्याच्यातल्या एका लोकाला तर माहीत पण नाही असं ती बघून रुद्राकडे बघते. आमचं लग्न सारं जगाला माहीत आहे, टीव्हीवर तू बघितलंच असेल ना असं गिरजा बोलते. ठीक आहे मग, सर्व लोकांदेखतच मी सांगते, रुद्रप्रताप आणि माझं लग्न हे सावीशीच होणार. ती बोलते, नाती हे बळजबरीने नाही तर मायाने जोडले जातात. ही तुला शक्ती प्रदर्शन करायचं असेल तर माझ्या हातातली अंगठी सोडून दाखव. तर तू 20 महिन्यापर्यंत अंगठी सोडवलीस तर मी स्वतः रुद्राची साखरपुडा तुझ्या शिकवून देईल. ती या फालतू खेळामध्ये सहभागी होणार नाही असं बोलते. त्यावेळेस घाबरलीस का असं गिरजा बोलते. त्यावेळेस मी कुणालाही घाबरत नाही असं बोलते. मग चॅलेंज घे मोनू, आता तुला 20 पर्यंत आकडे बोलायचे आहेत असं ती बोलते. तोपर्यंत हा 20 पर्यंत बोलत नाही तोपर्यंत तुला चान्स आहे. ही अंगठी सोडून दाखव. तू ही अंगठी सोडू शकली नाही तर तुला आमच्या लग्नामध्ये सर्वांना जेवण वाढायला यावं लागेल. सावीच्या वेळेस ही चॅलेंज ॲक्सेप्ट करते. गिरजा अंगठी हातामध्ये दाबून धरते आणि सावी ती अंगठी खोलण्याचा प्रयत्न करते. सर्वजण बघतच असतात. सर्वांना कोण जिंकेल याची उत्सुकता लागलेली असते. सावी पूर्ण ताकद लावून ती अंगठी मिळवण्याचा प्रयत्न करते, पण गिरजा पुढं ती हतबल होते. नखं देखील टोचवण्याचा प्रयत्न करते. नखं देखील तिला टोचतात. खूप त्रास तिला होत असतो, पण ती काय सोडत नव्हती मूठ. गिरजा जिंकते आणि ती बोलते, जिजेचं आहे ना ते त्याला मिळतंच. रुद्राला खूप आनंद होतो. मोनू बोलतो, तायडे तू जिंकलीस, आता होऊ दे साखरपुडा. नागेश्वरला खूप आनंद होतो. तो बोलतो की वा सुनबाई वा, ह्याच्या घरात वाघीन सुनबाई असं तो बोलतो. इकडे उर्वशीचं तोंड चांगलंच पडलेलं असतं. ती सावीला घेऊन निघते. गिरजाला लागलेले नखं पाहून रुद्राला काळजी वाटते. तो रुमाल काढतो आणि रुमालाने हात बांधतो. त्यावेळेस गिरजा त्याच्याकडे एकटक बघत असते. रुद्रा देखील एकटक त्याच्याकडे बघत असतो. नागेश्वर त्यावेळेस बोलतो, आता नुसतं एकमेकाकडे बघत राहणार का, घाला आता अंगठी. स्वतःशीच बोलत असते, मला माहीत आहे की तुम्ही देखील बळजबरी लग्न करत आहात. खरं तर तसं काहीच नसतं. रुद्राला इच्छाच असते तिच्यावर लग्न करायची. गिरजा पुढे विचार करते, मी माझ्या वचनाला बांधील आहे म्हणून मी माझं वचन मोडू शकत नाही. मित्रांनो, पुढील भाग खूप रंजक असणार आहे, बघण्यासारखा असणार आहे. कारण ठरलं तर मग यातले कास्टिंग यामध्ये इन्क्लूड होणार आहे. त्या ठिकाणी एक पोतराज येतो जो स्वतः चाबूक मारून घेत असतो. सायलीची नजर त्याच्यावर जाते. ती अर्जुनला सांगते की तो पोतराज बघ, त्या बापूसारखा दिसतोय.